अधिक मासाचे रहस्य, पुरुषोत्तम महिन्याचे खरे महत्त्व. दर 3 वर्षांनी येणारा हा एक महिना ज्यात लग्न होत नाहीत, मोठी शुभकार्ये टाळली जातात, पण तरीही हा महिना सर्वात पवित्र मानला जातो. असा काय आहे अधिक मासात की देवसुद्धा या महिन्याला पुरुषोत्तम म्हणतात? आजची ही कथा तुमच्या मनाला शांतता देईल. नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या आपल्या सातारा सखीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण, प्रत्येक महिना आणि प्रत्येक परंपरेमागे एक खोल अर्थ दडलेला आहे आणि त्यातलाच सर्वात गूढ म्हणजे पवित्र आणि शांततेचा महिना म्हणजेच आपला अधिक मास महिना. काही लोक त्याला मलमास असेही म्हणतात, तर काही जण याला पुरुषोत्तम मास म्हणून ओळखतात. पण हा महिना नक्की असतो तरी काय? म्हणजे तो दरवर्षी का येत नाही आणि या महिन्यात इतकी भक्ती का केली जाते? तुम्हाला माहिती आहे का? आज आपण हे सर्व अगदी मनाला भिडेल अशा गोष्टीतून जाणून घेणार आहोत. मग अधिक मास म्हणजे काय? या आपण वापरत असलेले हिंदू पंचांग हे चंद्राच्या गतीवर आधारित असते, तर ऋतू आणि वर्ष सूर्याच्या गतीनुसार चालतात. चंद्रवर्ष हे सूर्यवर्षापेक्षा थोडं लहान असतं. दरवर्षी हा फरक वाढत जातो आणि साधारण 3 वर्षांनी तो जवळपास 1 महिन्या एवढा होतो. हा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो. त्यालाच अधिक मास म्हणतात. जसं घड्याळाची वेळ चुकली तर आपण ती पुन्हा सेट करतो, तसंच निसर्गाच्या वेळेचं संतुलन राखण्यासाठी अधिक मास येतो. कथा. पुराणातील एक सुंदर कथा. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सर्व महिन्यांना लोक मान देत होते. चैत्र आला की गुढीपाडवा असतो, श्रावण आला की उत्सव असतो, कार्तिक आला की दिव्याची रोषणाई होते. पण या अधिक मासाला कोणीच का महत्त्व देत नाही? तर त्यात एक शुभ कार्य होत नव्हते. लोक त्याला अशुभ असे समजू लागले होते. हे पाहून अधिक मास खूप दुःखी झाला. तो थेट भगवान विष्णू यांच्याकडे गेला आणि म्हणाला, सर्वजण माझा का तिरस्कार करतात? मला कोणीच मान का देत नाही? तेव्हा भगवान विष्णूने प्रेमाने त्याला जवळ घेतलं आणि म्हणाले, आजपासून तू माझ्या नावाने ओळखला जाशील. तू पुरुषोत्तम मास असशील आणि जो या महिन्यात भक्ती करेल त्याच्यावर माझी विशेष कृपा राहील. त्या दिवसापासून अधिक मास सर्वात पवित्र महिना मानला जाऊ लागला. तर अधिक मासात काय करावे? हा अधिक मास महिना म्हणजे मन शांत करण्याचा काळ आहे. या महिन्यात लोक काय करतात? तर या महिन्यात जप करतात, दान करतात, उपवास करतात, धार्मिक पुस्तके वाचतात, गरजूंना मदत करतात. अनेक महिला रोज दिवा लावतात, तुळशीपाशी रांगोळी काढतात आणि घरात सकारात्मक वातावरण ठेवतात. या अधिक मासात आपण कोणते मंत्र म्हणावेत? तर या महिन्यात हा मंत्र खूप शुभ मानला जातो. तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तसंच विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता, रामरक्षा स्तोत्र याचं वाचनही केलं जातं. अधिक मास आपल्याला काय शिकवतो? तर या आजच्या धावपळीच्या काळात आयुष्यात माणूस स्वतःलाच आता विसरायला लागलेला आहे. यामध्ये आपण राग, तणाव, चिंता, स्पर्धा यात आपण मन
आपलं थकून जातं. अधिक मास आपल्याला सांगतो की थोडं थांबा, स्वतःकडे बघा, मन शांत करा, देवाशी आणि स्वतःशी पुन्हा एक रूप जोडा. मैत्रिणींनो, अधिक मास हा फक्त जादा महिना नाही, तो आपल्या मनाला शांत करणारा, भक्तीत रमवणारा आणि जीवनाला सकारात्मक दिशा देणारा हा अधिक मास म्हणजे आपला आहे. म्हणजेच आपल्याला सकारात्मक दिशा देणारा काळ आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की आयुष्यात आपल्याला शांतता, समाधान आणि आपल्याला सकारात्मकता हवी असेल, तर या अधिक मासात थोडा वेळ आपण स्वतःसाठी आणि देवासाठी नक्की काढावा. अधिक मास म्हणजे हिंदू पंचांगातील हा अतिशय पवित्र आणि आध्यात्मिक महिना असल्याने याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. पण साधारणपणे दर 3 वर्षांनी हा एकदाच महिना येतो. सूर्य आणि चंद्र यांच्या कालगणनेतील फरक भरून काढण्यासाठी अधिक मास ठेवला जातो. अधिक मासाचे महत्त्व. भगवान विष्णूंचा विशेष महिना. अधिक मास भगवान विष्णू यांना समर्पित मानला जातो. त्यामुळे या महिन्यात विष्णुपूजा, जप, व्रत, दान केल्यास विशेष पुण्य मिळते असे मानले जाते. आत्मशांती आणि साधना. हा महिना मन शुद्ध करण्यासाठी, चांगले विचार अंगीकारण्यासाठी आणि देवभक्तीत वेळ घालवण्यासाठी उत्तम मानला जातो. 3. दानधर्माचे महत्त्व. अधिक मासात अन्नदान करा, वस्त्रदान करा, गाईला चारा द्या, गरिबांना मदत करा. याला खूप महत्त्व आहे. यामुळे पापांचा नाश होतो आणि आपले पुण्य वाढते असे मानले जाते. 4. वाचन आणि पारायण. या महिन्यात तुम्ही भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा स्तोत्र, भागवत कथा यांचे वाचन या महिन्यामध्ये शुभ मानले जाते. शुभ कार्य टाळले जातात कारण परंपरेनुसार अधिक मासात लग्न, गृहप्रवेश, मुहूर्त यासारखे मोठे शुभ कार्य सहसा केलेली जात नाहीत. हा महिना भक्ती आणि साधनेसाठी राखून ठेवला जातो. अधिक मासात तुम्ही काय कराल तर रोज देवपूजा करा आणि हा मंत्र अवश्य करा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करा. उपवास किंवा एकादशी पाळणे, गरजूंना मदत अवश्य करा. सकारात्मक विचार ठेवा. छोटी कथा. पुराणानुसार इतर महिन्यांनीही कमीपणा दिल्यामुळे अधिक मास दुःखी झाला तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला पुरुषोत्तम मास हे स्वतःचे नाव दिले. म्हणून सर्वात पवित्र महिना म्हणून मान दिला. म्हणून अधिक मास हा फक्त अतिरिक्त महिना नसून आत्मिक प्रगती आणि भक्तीचा सुवर्णकाळ मानला जातो. अधिक मास म्हणजेच हिंदू पंचांगातील एक हा अतिशय पवित्र आणि आध्यात्मिक महिना. याला पुरुषोत्तमच मास असे म्हणतात. साधारणपणे दर 3 वर्षांनी हा एकदा महिना येतो. म्हणून सूर्य आणि चंद्र यांच्या कालगणनेतील फरक भरून काढण्यासाठी अधिक मास ठेवला जातो. याचे महत्त्व. भगवान विष्णूचा विशेष महिना आहे. अधिक मास हा भगवान विष्णू यांना समर्पित मानला जातो. त्यामुळे या महिन्यात विष्णुपूजा, जप, व्रत आणि दान केल्यास विशेष पुण्य मिळते असे मानले जाते. आत्मशांती आणि साधना. हा महिना मन शुद्ध करण्यासाठी, चांगले विचार अंगीकारण्यासाठी आणि देवभक्तीत वेळ घालवण्यासाठी उत्तम मानला जातो. दानधर्माचे महत्त्व. अधिक मासात अन्नदान, वस्त्रदान, गाईला चारा देणे, गरिबांना मदत करणे याला खूप महत्त्व आहे. यामुळे पापाचा नाश होतो आणि पुण्य वाढते असे मानले जाते. वाचन आणि पारायण. या महिन्यात भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा स्तोत्र, भागवत कथा याचे वाचन शुभ मानले जाते. शुभ कार्य टाळले जातात. परंपरेनुसार अधिक मासात लग्न,
गृहप्रवेश, मुहूर्त यासारखे मोठे शुभकार्य सहसा केलेले जात नाहीत. हा महिना भक्ती आणि साधनेसाठी राखून ठेवला जातो. अधिक मासात काय करावे? रोज देवपूजा करणे, ओम नमो भगवते वासुदेवाय जप करणे, उपवास किंवा एकादशी पाळणे, गरजूंना मदत करणे, सकारात्मक विचार ठेवणे. छोटी कथा. पुराणानुसार इतर महिन्यांनी कमीपणा दिल्यामुळे अधिक मास दुःखी झाला. तेव्हा भगवान विष्णू यांनी त्याला पुरुषोत्तम मास हे स्वतःचे नाव दिले आणि सर्वात पवित्र महिना म्हणून मान दिला. म्हणून अधिक मास हा फक्त अतिरिक्त महिना नसून आत्मिक आणि प्रगती भक्तीचा सुवर्ण काळ मानला जातो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सातारा सखी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच सुंदर आणि मनाला स्पर्श करणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.